हॅलो फ्रेंड्स, आज आपण पिको फॉलच्या मशीनला सुई कशी अटॅच करायची हे शिकूयात। गेल्या वेळेस आपण फुल शटल मशीनला सुई कशी अटॅच करायची, धागा कसा अटॅच करायचा हे शिकलो होतो। जर तुम्हाला पिको फॉलच्या मशीनला सुई अटॅच करता येत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपली फुल शटल मशीनला 16 नंबर, 18 नंबर आणि 14 नंबरची सुई यूज होते। तशीच पिको फॉलच्या मशीनला सुद्धा 16 नंबर, 18 नंबर आणि 14 नंबरची सुई यूज होते। ही बघा, ही पिको फॉलच्या मशीनची सुई आहे आणि ह्या मशीनच्या सुईला इथं जे होल आहे, हे बघा, ही होल आहे। होलाच्या वरती ही छोटीशी नळी जी दिसते ती नळी आपल्या साईडने ठेवायची, म्हणजे समोरच्या साईडने ठेवायची। आणि आपण पिको फॉलच्या मशीनची जी सुईची नळी जी होती ती लेफ्ट साईडने ठेवली होती। परत ही सुई अशी घ्यायची आणि ह्या होलामध्ये घालायची आणि परत चेक करायची ही नळी आपल्या साईडने आहे का। हे बघा, आपल्या साईडने आहे। आणि परत या स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने सुई पॅक करायची। थोडीशी जरी इकडे जरी झाली ही नळी तरी आपला धागा तुटू शकतो, नाहीतर सुई तुटू शकते। त्यामुळे ही नळी जी आहे ती समोरच्या साईडनेच ठेवायची आणि परत चेक करायचं ही नळी आपल्या साईडने आहे का आणि सुई पॅक बसली आहे का। तर आपली सुई पण पॅक बसली आणि नळी पण आपल्या साईडने आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।